पुन्हा एकदा उंच उडाला झेल अरविंद टिपतो का पाहिजे आणि अरविंद कडून हा झेल सुटतोय फॉलो थ्रू मध्ये आणि जीवनदान मिळतंय ते भरत याला आणि एक धाव मात्र रोखू शकत नाही. धावसंख्येत बदलतोय. धावसंख्या होती 2. भरत आणि रिंकू अशी जोडी मैदानात कंट्रोल 11 संघाची. आता रिंकू याच्यावर बराचसा विश्वास आहे कंट्रोल 11चे विजय सर यांचा. अचूक गोलंदाजी करतात. अचूक फलंदाजी सुद्धा ते माहीर आहेत रिंकू. आणि रिंकू सिंग यांनी मागच्या वर्षी सुद्धा सुरेख फलंदाजी आणि गोलंदाजी केली होती. मानकरी ठरले होते ते आणि मला वाटतं मालिकावीर सुद्धा ठरले होते. पुढचा चेंडू अरविंद यांचा. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न लेगच्या दिशेने. एक तर धाव रोखू शकत नाही. एकच धाव. पंचांचा इशारा. एक धावाने धाव फलक घडतोय. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते 3. रिंकू यांना माहिती देतो आम्ही या ठिकाणी लेगच्या दिशेने किंवा तडम्याच्या दिशेने चेंडू मारलात एकच धाव टिकल्यास मिळते. समोरच्या दोन्ही स्टेट बॅटने जर खेळलात तर निश्चितपणे आपल्याला चौकार षटकार मिळणार आहेत. जर पॅव्हलियनच्या स्ट्रिकच्या मागे जर चेंडू आले तर एकच धाव मिळणार आहे आणि स्टेट ड्राईव्ह मध्ये खेळला तर चौकार षटकार मिळतील याची नोंद घ्यायची आहे. आपला जर जास्त धावांचा डोंगर उभा करायचा असेल तर स्टेट बॅटने सरळ खेळावं लागेल. अरविंद आपल्या बॉलिंग मार्कवर. पंचांच्या डावामध्ये ओव्हर द विकेट मारा अरविंद यांचा. पुन्हा एकदा जोरदार उसळी घेतला. चेंडू समजू शकत नाहीत रिंकू. बाईच्या स्वरूपात एक धाव रोखू शकत नाही आहेत. एकच धाव समाधान मानताय. एक धावाने धावफलक घडतोय. धावसंख्या होती ती 4. पुन्हा अरविंद आपल्या बॉलिंग मार्कवर. पुन्हा स्थिराला सामना सुरू होतोय. सामना करतोय भरत. ओव्हर द विकेट मारा भरत याच्यासाठी. पुन्हा उंच मारला चेंडू लॉंग ऑन बाउंड्री झेल उडतोय आणि गडी पाहत होतो या ठिकाणी भरत. आत्मघात बनावा लागेल. उंच मारला चेंडू सीमारेषेच्या बाहेर जात नाहीये आणि एक जीव प्रोडक्शन संघाला गडी गार करण्यामध्ये सफलता मिळते. अरविंद यांना एक सफलता मिळते. अक्षय यांनी झेल अचूक झेल टिपलेला या ठिकाणी. त्यांचं टाळ्या वाजून स्वागत केलं जातंय अक्षय यांचं सुद्धा. बिपिन बजाव. बिपिन यांनी काल मॅन ऑफ द मेडलवर टाकलेली ना. पुन्हा अरविंद यांचा चेंडू. सुंदर चेंडू होता. उसळी घेतला चेंडू. चेंडू आदळतो त्यांच्या खांद्याला. निर्धाव चेंडू जातोय. बिपिन यांची माहिती देतोय मी आपणास. या ठिकाणी काल गोलंदाजी करताना बिपिन यांनी मेडन ओव्हर टाकली होती. 4 षटकामध्ये मेडन ओव्हर टाकणारा पहिला गोलंदाज होता तो बिपिन. जमलेल्या सर्व क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी 4 षटकामध्ये मेडन ओव्हर टाकणारा पहिला गोलंदाज आहे तो बिपिन. आता फलंदाजीसाठी स्वतः उतरले ते बिपिन. अरविंद यांचा पुढचा चेंडू. ओव्हर विकेट मारा. पुन्हा उसळी घेतलेला चेंडू. चेंडू काही बॅटच्या पटत येत नाही आहेत. 55 दाद मागतायत अरविंद. बिपिन मला वाटतं षटक संपता या ठिकाणी 4 रोखून ठरले ते अरविंद यांनी. गोलंदाजी एक गडी तंबूत पडवला आणि फक्त 4 धावा दिल्यात त्या अरविंद यांनी. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. मर्यादित 5 षटकांच्या सामन्यामध्ये 4 धावा फक्त पहिल्या षटकामध्ये कंट्रोल 11 संघाला जमवत आलेले आहेत. नवीन गोलंदाज आहे ते सूरज मोरे. सूरज मोरे यांची खाती सांगतो मी तुम्हाला. मागच्या वर्षी जे टुर्नामेंट झाले त्यामध्ये सूरज मोरे सुद्धा मॅन ऑफ द मॅचचे मानकरी ठरले होते. गेल्या मागच्या वर्षी सूरज मोरे यांनी हॅट्रिकची नोंदणी केली होती. मी जमलेल्या सर्व क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी हॅट्रिकची नोंद करणारा गोलंदाज होता तो सूरज मोरे. आता रिंकू सिंग सुद्धा तेवढेच तरफेज गोलंदाज आणि फलंदाज आहेत. त्यांनी सुद्धा मॅन ऑफ द मॅचचे मानकरी होते मागच्या वर्षीमध्ये. पुन्हा या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते. सूरज मोरे आपल्या बॉलिंग मार्कवर सामना करतो रिंकू सिंग. वंदना मॅडम यांना विनंती त्यांनी बाउंड्री लाईनच्या बाहेर कृपया. धन्यवाद. सूरज यांचा पहिला चेंडू. सामना करतात रिंकू आणि रिंकू यांनी तटवला चेंडू कव्हरच्या दिशेने. एक धाव मात्र रोखू शकत नाही. एकच धाव. 5 धावसंख्येत बघतो. धावसंख्येत 5. 1 बाद 5. सूरज आपल्या बॉलिंग मार्कवर सामना करतायत ते पुन्हा बिपिन. पुन्हा एकदा हलका तटवता चेंडू आणि पुन्हा एकदा थोडस धावपळ होते स्टंप पाडले फलंदाजामध्ये आणि
जोरदार अपील केलेलं आहे. पंचांनी अपील फेटाळतात. या ठिकाणी पंचांवर दबाव निर्माण केला जातोय क्षेत्ररक्षकांवर, परंतु पंचांवरती कोणताही दबाव होत नाहीये. पंचांनी आपला निर्णय जाहीर केलेला आहे आणि या ठिकाणी पुन्हा क्षेत्ररक्षक आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित. रिंकू सिंग गेंदबाज के जोरदार अपील केले जाते हैं. उखड़ गए थे. रनआउट करने के लिए उनको एक हाथ में बॉल और एक हाथ में स्टंप उखाड़ के हाथ में लेना चाहिए था. सूरज आपल्या बॉलिंगवर पुन्हा उसळी घेतलेला चेंडू सूरज मोरे यांचा. सूरज मोरे आपला पुन्हा बॉलिंग मार्कवर जाताना बिपिन तेवढेच सुरेख ज्या ठिकाणी काल गोलंदाजी केली होती. पहिला गोलंदाज असेल जो मेडनवर टाकणारा असा बिपिन. आता फलंदाजी उतरल्यात सूरज मोरे यांच्या गोलंदाजीचा सामना करतायत. बिपिन पुन्हा पॅडवर चेंडू आदळतोय आणि चेंडू जातोय तो थर्डमॅनच्या दिशेने. एक धाव मात्र रोखू शकत नाहीयेत. एक बाद 6. एक गडी बाद 6 धावा पकडल्या त्या कंट्रोल लेव्हल संघाच्या. कंट्रोल लेव्हल संघांना जर विजयाची वाटचाल करायची असेल, पुढचा सामना जिंकायचा असेल तर निश्चितपणे मोठी धावसंख्या उभारावी लागेल. कारण समोरील संघ सुद्धा तेवढाच चुरशीचा आणि तडफदार किंवा चुरस देणारा संघ आहे. रिंकू आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित. हॅलो, सर्व रसिक प्रेक्षकांनी खेळाडूंना विनंती आहे, जेवणाची व्यवस्था केलेली आहे तर कृपया सर्वांनी जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. सर्व खेळाडू व रसिक प्रेक्षकांना विनंती आहे की जेवणाची सोय केलेली आहे तर सर्वांनी जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. 7. एक बाद 7. धावसंख्या होती ती 7 अशी. सूरज मोरे गोलंदाजी मार्फत 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 7 अशी. सुंदर अशी गोलंदाजी मानावी लागते सूरज यांची. स्ट्राईकवर खेळतोय तो मात्र बिपिन. नॉन स्ट्राईकवर रिंकू सिंग. सुंदर सुंदर अशी ज्याप्रमाणे गोलंदाजीमध्ये कौशल्य दाखवतो त्याचप्रमाणे क्षेत्ररक्षणामध्ये पण सूरज मोरे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 8 अशी. एक बाद 8. एका गाड्याच्या मोबदल्यात. कंट्रोल 11 टीम के 2 ओवर के समाप्ति के बाद स्कोर हुआ 8 रन. उनका एक खिलाड़ी आउट हो चुका है आणि इथे मैच के स्वतः बाकी. टीमचे ओनर तफन पाण्याबरोबर थोडासा कान मंत्र देताना यष्टी रक्षकांना सूरज मोरे यांच्यासाठी काहीतरी बदल हा नक्कीच करावा लागेल. आपल्या विजयाचा गुलाल आपलाच उधळला पाहिजे या मैदानावरती, असा थोडासा कान मंत्र असेल तपन यांचा आपल्या संघासाठी. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतायत. गोलंदाज नेम रोशन. रोशन रोशन कालच्या सत्रामध्ये पाहिलं तर जवळजवळ 20 ते 22 फॉलांचं रनअप. थोडीशी बुमरा सारखी गोलंदाजी 2 स्टेप मध्ये जम्प करून ते गोलंदाजी करतात ते मात्र रोशन. या मैदानावरती किती झळकतो ते बघायचं. रोशन सुंदर गोलंदाजी. सुंदर सुंदर गेंदबाज. सुंदर काय त्या चेंडूचा वेग होता. चेंडू एकदम गोळीगत होतोय आणि निर्धाव जातोय तो मात्र चेंडू. पहिलाच चेंडू निर्धाव फेकतोय आणि आपली कॉन्फिडन्स लेवल वाढवतो तो मात्र रोशन. दुसरा चेंडू रोशन यांचा बिपिन यांच्यासाठी. उंच मारेला फटका निश्चितच झेल होऊ शकतो. झेल खाली पुन्हा एकदा अक्षय आणि झेल होऊ शकला असं निश्चितच, पण झेल मात्र सोडतो तो मात्र अक्षय. आणि एकूण 2 धावा. या 2 धावांची धावसंख्येत वाढ. 10 धावसंख्या होती 10 अशी. पहिला उत्कृष्ट असा झेल पकडला होता अक्षय यांनी. दुसरा झेल मात्र सुटतोय. थोडासा दबाव असेल त्यांच्यावरती, पण गोलंदाजी मात्र उत्कृष्ट करतो तो मात्र रोशन. गोलंदाज आपलं काम पूर्ण करत असतो, क्षेत्ररक्षकाला आपलं काम पूर्ण करावं लागतंय. सुंदर सुंदर वेग.
एकदम गोली गत असा वेग होता या चेंडूवरती. चेंडू सहज पंच दोन्ही हात समांतर करतात आणि डिक्लेअर स्वरूपात एक धाव. एकूण 2 धावेची धावसंख्येत वाढ. धाव संख्या 10 आहे. +1 आहे ना. व्हाईट +1 आहे ना अजय सर. व्हाईट +1. वाईट दिला. वाईट दिला. व्हाईट +1. हा हा हा. धावसंख्या 2 आहेत. व्हाईट +1. 12. वाईट दिलाय. हो. धावसंख्या होते 12. पुन्हा एकदा रोशन गोलंदाजी मार्फत 2 स्टेप मध्ये जंप घेऊन उंच मारले वाटका. निश्चितच झेल होऊ शकते का. झेल खाली अरविंद माफ करा हितेश होता. पुन्हा एकदा झेल सुटते ती मात्र बिपिनची. 2 संधी मिळाल्यात बिपिनला. 13. या संधीचं सोनं कळू शकेल का बिपिन बघायचं आहे. धावसंख्या ती 13 अशी 1 बाद 13. एका गाड्याच्या मोबदल्यात. एकच आहे. पुन्हा एकदा स्ट्राईक वर रेनको सिंग. कोण उंच मारेला फटका. पंचांचा नोचा इशारा. आताच्या चेंडूवरती पंचांनी 6 धावा म्हणजे एकूण 7 धावां आमच्या इथे पोहोचतात. पंचांचा 9चा इशारा आणि फ्री हिट मिळते ती म्हणजे रिंकू सिंगला. हॅलो मंगेश, मी नंतर कॉल करतो जरा ह्याच्यामध्ये मॅच मध्ये. रिंकू सिंग हा प्लेअर जसा 20. 2 वर्षापासून या प्लेअरला मी बघतोय. धाव संख्या 20. धावसंख्या होती 20 अशी. 20. 1 बाद 20. बरेचसे सामने त्यांनी आपल्या बाजूने झुकवले होते रिंकू सिंगने. गोलंदाजी मार्फत, फलंदाजी मार्फत, मालाडच्या मैदानावरती, नेलकोच्या मैदानावरती, शिवाईच्या मैदानावरती असे बरेचसे किस्से या रिंकू सिंग या फलंदाजाचे आहेत. ज्याप्रमाणे फलंदाजी करतो त्याच वेगाने तो गोलंदाजीही करतो. आणि बरोबर नो चेंडूवरतीच चेंडू सरळ सीमारेषे बाहेर पाठवतो तो मात्र रिंकू सिंग. धाव संख्या होते ती 20 अशी एका गड्याच्या मोबदल्यात. अतिशय उत्कृष्ट फटका ज्याला आपण शॉट ऑफ द टुर्नामेंट म्हणू शकतो. आतापर्यंत पायाजवळ टाकलेला चेंडू आणि अगदी महेंद्रसिंग धोनीच्या हेलिकॉप्टर स्टाईल मध्ये त्यांनी लेग साइडला पटकवलेला अतिशय लांब आणि उंच गेलेला फटका. एक उत्कृष्ट फटका बघायला मिळाला. थ्रोच्या कारणाने पंचांनी नो चेंडू घोषित केला होता आणि इथे गोलंदाज मात्र बदलला जातो. गोलंदाज नेम आशिष रोशन यांची थ्रोवरती नो चेंडू काढल्यामुळे गोलंदाज मध्ये बदल होतोय. गोलंदाजी मार्फत आशिष बघायचं आहे आशिष रोखू शकतो का या धडाकेबाज फलंदाजाला. रिंकू सिंगला. रिंकू सिंगचा उंच फटका. फ्री हिटचा चेंडू अक्षय यांच्या हातामध्ये. पण निश्चितच अक्षय यांना माहिती नाहीये. 22. 1 शॉट. 21. एक शॉट. पंचांचा 1 शॉटचा इशारा. डॉन म्हणतात डॉन. रिंकू सिंग 1 शॉट. पंचांचा इशारा. 21. या रखरखत्या उन्हामध्ये चालू असलेला सामना प्रोडक्शन किंग वर्सेस कंट्रोल 11 संघ. हा पाठीमागे मारलेला चेंडू पण नैसर्गिक अडथळ्यामुळे डिक्लेअर स्वरूपात 1 धाव मिळू शकते. या एका धावेची धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती 22 अशी. थोडस या मैदानामध्ये शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. युक्तीचा वापर करावा लागेल गोलंदाजाला. आशिषांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा डिक्लेअर
एक डिक्लेअर. धाव संख्या 23. धाव संख्या 23 अशी एका गाड्याच्या मोबदल्यात. फटके किती जरी मोठे असले मागे तर नैसर्गिक अडथळ्यामुळे एकच धाव मिळू शकते कंट्रोल 11 संघाला. जर धावांचा डोंगर जर कमी करायचा असेल तर रिंकू सिंग याची विकेट मात्र घ्यावी लागेल प्रोडक्शन किंग संघाला. पण रिंकू ज्या इराद्याने मैदानामध्ये आलाय तो त्याचा इरादा नक्कीच असेल. जोपर्यंत मी मैदानात आहे तोपर्यंत धावांचा डोंगर मी इथे उभारेन. आता पुन्हा एकदा सूरज मोरे गोलंदाजी मार्फत वैयक्तिक दुसरा आणि संघाच्या वतीने चौथं शतक घेऊन येतो तो मात्र सूरज मोरे. धाव संख्या होती 23 अशी. म्हणजे आतापर्यंत 18 चेंडूमध्ये 23 धावा आलेल्या आहेत. म्हणजे समीकरण तसं काही मोठं नाहीये. पारड दोन्ही बाजूने समान आहे. सूरज मोरे बिपिन उंच मारलेला फटका निघतीचा चेंडू जाऊ शकतो का. 6 धावांसाठी गगनचुंबी षटकार डाबन चवनप्राश षटकार. या 6 धावेनिशी 29. धन्यवाद. धाव संख्या 29. धन्यवाद डीजे. धाव संख्या होते ती 1-29. 29. एका गाडीच्या मोबदल्यात सूरज मोरे यांचा पुढचा चेंडू पुन्हा उंच मारलेला फटका मिड ऑफच्या दिशेने निश्चितच झेल होऊ शकते आणि झेल बाद मात्र होतोय 2. तो मात्र बिपिन. 3-29. आणि झेल पकडली होती तो मात्र एक तुषार. चेंडू हातात निसटला होता पण पुन्हा पकडलाय तो मात्र तुषार यांनी. धाव संख्या 3-29 आहे. 3 बाद झालेत. तिसरा विकेट गेला आता. धन्यवाद डीजे. धाव संख्या होती 29. 3 गाड्यांच्या मोबदल्यात नवीन फलंदाज प्रवीण एक डावखोरा फलंदाज. या फलंदाजामध्ये सुद्धा मोठे फटके मारण्याची क्षमता तेवढीच आहे. गेल्या वर्षी आम्ही नेल्कोच्या मैदानावरती पाहिला होता. वन हाती आपला सामना आपल्या बाजूने झुकवला होता तो मात्र प्रवीण यांनी एक डावखोरा फलंदाज. पण सूरज मोरे त्याच अंदाजाने आले आहेत गोलंदाजीसाठी की जेवढ्या धावा आम्ही रोखू शकतो तर या गोलंदाज सूरज मोरे. पोटात पद्धतीचा चेंडू होता. मिड ऑफच्या दिशेने मारलेला चेंडू सरळ रोशनकडे. एका धावेवर समाधान मानावं लागतं. चेंडू हातात पकडून ठेवला होता रोशन यांनी. निश्चितच दुसरा धावेचा प्रयत्न होता. 3-30. पण धाव संख्या मात्र एका धावेवर समाधान मानावं लागतंय आणि धाव संख्या होते ती 30. सूरज मोरे यांचा पुढचा चेंडू रिंकू सिंग यांच्यासाठी. जोपर्यंत रिंकू सिंग मैदानात आहे तोपर्यंत धावांचा डोंगर उभारू शकतो. निर्धाव चेंडू. सूरज मोरे पण तेवढाच ताकदीचा गोलंदाज. अनुभवाने भरलेला असा गोलंदाज. जर समोर जर रिंकू जर असेल तर मी पण तेवढ्या ताकदीचाच कौशल्याने भरलेला गोलंदाज आहे. मला पण माहिती आहे कोणता चेंडू रिंकू सिंगला कुठे टाकायचा आहे. ज्याप्रमाणे कोलकाता नाईट रायडर्सचा रिंकू सिंग खेळपट्टीवर खेळ खेळतो त्याचप्रमाणे कंट्रोल 11चा रिंकू सिंग. आणि पंचांचा दोन्ही हात समांतर स्वेर चेंडूचा इशारा. या स्वेर चेंडूची धाव संख्येत वाढ. धाव संख्या होती ती 31 अशी. 31 लॉस ऑफ 3 विकेट. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या होती ती 31 लॉस ऑफ 3 विकेट. रिंकू सिंग शॉर्ट लाईन पद्धतीचा चेंडू होता. चेंडू जातो सरळ सीमा रेषेबाहेर 6 धावांसाठी. या उन्हामध्ये
37 ना. धन्यवाद डीजे. धावसंख्या होती 37. लॉस ऑफ 3 विकेट. रिंकू सिंग यांच्या बॅट मधून आलेला हा दुसरा षटकार, गगनचुंबी षटकार. पुन्हा एकदा सांगतो, वाकड तिकडे बाबळीचा हिरवा हिरवा पाला. रिंकू सिंग बोलतो, मैं झुकेगा नहीं साला. डॉन म्हणतात डॉन रिंकू सिंग. पुढे येऊन सरसावलेला हा चेंडू मात्र जातो अक्षयकडे. निश्चितच एका धावेवर समाधान मानावं लागतंय. एका धावेनिशी धावसंख्येत वाढ. 38 धावसंख्या होती 38 अशी. 38. लॉस ऑफ 3 विकेट. आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 38. सर्व खेळाडू तसेच प्रेक्षक वर्ग यांना विनंती आहे की जेवणाची सोय झालेली आहे. ज्यांना जेवायचे त्यांनी जेवणाच्या ठिकाणी येऊन जेवण घेऊन यावं आणि जेवायला सुरुवात करावी. आता मात्र वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने शेवटचे षटक गोलंदाजी मार्फत संतोष गोळे. या गोलंदाजाकडे सुद्धा भरपूर असा अनुभव आहे गोलंदाजीचा. कालच्या सत्रामध्ये आम्ही जे पाहिलं होतं की अशीच फटकेबाजी केली होती समोरच्या संघाने, पण शेवटच्या षटकामध्ये 2 ते 3 त्यांनी गडी गारद केले होते आणि कंट्रोल करून ठेवले होते समोरच्या संघाला. आता बघायचंय रिंकू सिंगला कंट्रोल करू शकेल का संतोष गोळे. थोडासा कान मंत्र देतात संतोष गोळे यांना अरविंद आणि अक्षय आणि हितेश, पण रिंकू सिंग मात्र ऐकत नाहीये. ज्या इराद्याने आलेला आहे या मैदानामध्ये सलामीला आलेला फलंदाज रिंकू सिंग, त्याची ज्या पद्धतीची फिटनेस लेवल आहे त्या पद्धतीचा खेळ तो करतोय. कोणते सर दे फुल टॉच पद्धतीचा चेंडू होता. रिंकू सिंग आणि विजय सरांच्या निश्चित धावची होण्याचा प्रयत्न, पण हा चुकीचा थ्रो मानावा लागतोय. आणि एकूण 5 धावा, 3 धावा. या 3 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते 41. 41. विजय फटकारे सरांच्या अंडर हा खेळाडू तयार झालेला आहे. त्यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे ते रिंकू सिंग पूर्ण कंट्रोल 11 संघासाठी. क्रिकेटमध्ये वयाची मर्यादा नसते आणि प्रत्येक वेळी क्रिकेटमध्ये 11 खेळाडू हे खेळ खेळत असतात. तरी 11 मध्ये स्थान मिळालं नसेल तरी पण बाहेरून आपण जो सपोर्ट करत असतो आपल्या टीमसाठी, त्याचा एक अनुभव म्हणजे विजय फटकारे सर. कोणी आणि सलग 2 वर्ष मॅन ऑफ द सिरीजचा किताब मिळवला जातो मात्र रिंकू सिंग यांनी. तोच रिंकू सिंग आज मैदानामध्ये. निश्चितच बिपिन त्यांना कान मंत्र देत असेल आणि तो कान मंत्र निश्चितच विजय सरांचा असेल की येणाऱ्या चेंडूवरती कोणते फटके तुला खेळायचे, कोणते मार्गदर्शन मी तुला सरावाच्या सामन्यामध्ये दिलं होतं तेच तुला या मैदानामध्ये दाखवायचं आहे. अजूनपर्यंत तुझा खेळ, तुझी कौशल्य योग्यरित्या चालू आहे, पण गोलंदाजी मार्फत गोळे लागले डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. या एका धावेची धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 42. 43. माफ करा 43. लॉस ऑफ 3 विकेट. पुन्हा एकदा रिंकू सिंग. पुन्हा एकदा मारण्याचा मोठा प्रयत्न तर नक्कीच होता, पण डिक्लेअर स्वरूपात चेंडू जातोय एका धावेनिशी. धावसंख्या होती ती 44. 44. लॉस ऑफ 3 विकेट. गोळे यांची सुंदर अशी गोलंदाजी. या मैदानामध्ये गोलंदाजाला आपल्याला युक्ती वापरावी लागेल. शक्तीचा वापर करून काही फायदा नाहीये. उंच मारलेला फटका कव्हरच्या दिशेने. चेंडू जातो सरळ सीमारेषेकडे. निश्चितच पंच 2 डिक्लेअर.
दोन डिक्लेअरने दोन धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 46. 46 धावा. किती बॉल झाले? लास्ट बॉल बाकी आहे. आता मात्र शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक. शेवटचं शतक होतं, हाणामारीचं शतक होतं, पण गोले मात्र कमबॅक करतात गोलंदाजीमध्ये. अरे यार चेंडू मात्र जातो सरळ डिक्लेअर स्वरूपात. एक धावा, एका धावण्याची धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 47. 48 टू विन. माफ करा, शेवटचा चेंडू बाकी आहे. 47. हाफ संघाला हाफ सेंचुरीसाठी 3 धावांची आवश्यकता. 1 रन. 1 धावा डिक्लेअर स्वरूपात. 1 धावा, एका धावण्याची धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 48. या एका धावण्याची धावसंख्या होती ती 48. 49 धावांचं आव्हान ठेवलंय ते प्रोडक्शन किंग संघासमोर. मोठी फटकेबाजी केली होती ती रिंकू सिंग यांनी. घारी आहेत 49 टू विन. काय माहिती असं ओपन आहे म्हणून. सूर्य ही आपल्या माथ्यावर शेवटचा होता ना आपला दुसरा. आता याच्यानंतर सेमी. याच्यानंतर सेमी आहे ना नक्की. आणि या सामन्यानंतर आपला पहिला सेमीफायनलचा सामना या मैदानावरती रंगेल. तो म्हणजे असोड अव्हेंजर आणि 158 छावा संघ. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय की नाणेफेकीसाठी यायचं आहे. यानंतर होणारा सामना पहिला सेमीफायनलचा सामना असोड अव्हेंजर वर्सेस 158 छावा संघ. नाणेफेकीसाठी टॉस का बॉस वरती यायचं आहे. असोड अव्हेंजर वर्सेस 158 छावा. आणि रिंकू सिंग आपल्या वैयक्तिक 27 धावांवरती खेळत होता. 27 धावांची भागीदारी त्याने आपला सहभाग दाखवला आपल्या संघामध्ये. 48 धावांमध्ये 27 वैयक्तिक धावा या रिंकू सिंगच्या. सर्व खेळाडू तसेच प्रेक्षक वर्ग यांना विनंती आहे, जेवणाची सोय झालेली आहे. जेवण तुम्ही जेवू शकता. परत गर्दी होईल. आता गर्दी नाही तर तोपर्यंत प्रत्येकाने ज्याला वेळ आहे त्याने जेवून घ्यावं. आणि शर्मा सरांना सर्व कचरा डस्टबिन मध्ये जाईल याची खात्री करून घ्या. काल आपल्याला बऱ्याच कंप्लेंट आल्या ग्राउंडवरनं. कुठेही ग्राउंडवर कचरा टाकू नका. जिथे डस्टबिन आहे तिथे कचरा टाका. ही सर्व प्रेक्षक आणि खेळाडूंना कळकळीची विनंती आहे. आपल्या कंपनीचं नाव खराब होता कामा नये एवढं लक्षात ठेवा. धन्यवाद. शर्मा सरांना विनंती करतोय की त्यांनी टॉस सोडून घ्यायचा आहे. पहिला सेमीफायनलचा सामना. पहिला सेमीफायनलचा सामना यानंतर होईल. असोड अव्हेंजर वर्सेस 158 छावा ग्रुप. सेमीफायनलचा पहिलाच सामना 5 ओव्हरचा होईल. हे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. असोड अव्हेंजर वर्सेस 158 छावा. दोन्ही संघाचे कर्णधार कॉमेंट्री बॉक्सवर यायचे. आणि शर्मा सरांना मी विनंती करतो त्यांनी टॉस करून घ्यायचंय. कंट्रोल 11 संघाने आपले क्षेत्ररक्षण पोलीस सजवून घ्यायचे आहे. आणि प्रोडक्शन किंग संघाने आपले सलामीचे फलंदाज मैदानावरती पाठवायचे आहेत. हां 49 धावांचं आव्हान प्रोडक्शन किंग संघाला. 5 षटक म्हणजे 30 चेंडू 49 धावा. आव्हान तसं मोठं आहे या मैदानामध्ये. असोड अव्हेंजरचा कर्णधार कुठे असेल त्यांनी लवकरात लवकर टॉस का बॉस मध्ये टॉस करायला यायचं आहे. असोड अव्हेंजर संघ कृपया सहकार्य करा. असोड अव्हेंजर संघाचा कर्णधार जर कुठे असेल आपल्याला यानंतर सेमीफायनलचा पहिलाच सामना खेळवायचा आहे. टॉस साठी यायचं आहे. असोड अव्हेंजर संघाचा कर्णधार
हाँ वो हाँ शाम को मिलता हूँ मैं मेरे को ना थोड़ा एक काम था छुट्टी का लेकिन हो गया मेरा मैं शाम को मिलता हूँ आपके आके आणि इथे सेमीफायनलचा पहिलाच सामना होईल तो मात्र 158 यंगस्टार संघ आणि असोड एव्हेंजर संघ 158 छावा संघामध्ये मैदानात चालू असलेला सामना कंट्रोल 11 वर्सेस प्रोडक्शन किंग 49 धावांचं आव्हान ठेवलं होतं ते प्रोडक्शन किंग संघासमोर आणि सलामीला आलेले फलंदाज विनायक आणि हितेश स्ट्राईकवर खेळत होते हितेश नॉन स्ट्राईकवर आहे तो मात्र विनायक आणि गोलंदाजी मार्फत आमच्या अरविंद सरांच्या भाषेत बोलायला गेलं तर रुक रुक के चलने वाली है तेज रफ्तार से गेंदबाज करने वाले गेंदबाज रिंकू सिंह स्ट्राईकवर खेळत होतो मात्र हितेश नॉन स्ट्राईक वरती विनायक रिंकू सिंह बॉलिंग मार्फत ये लोकल रुक रुक के चलने वाली तेज रफ्तार से जाने वाली है पहिला चेंडू निश्चितच झेल होऊ शकली असते सर्कल मध्ये चेंडू तर निश्चित उडाला हितेशांनी पहिल्या चेंडूवर आपलं खातं खोललंय आणि आपल्या वैयक्तिक संघाचं आणि वैयक्तिक आपलं खातं खोललंय धावसंख्या होती ती 1 अशी सेमीफायनलच्या पहिल्याच सामन्यामध्ये नाणेफेकी झाली आणि नाणेफेकीचा कॉल केला तो 158 छावा ग्रुप संघाकडे आणि प्रथम त्याने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे बेस्ट ऑफ लक असोड एव्हेंजर संघ आणि 158 संघ मैदानात चालू असलेला सामना दुसऱ्या फेरीतील शेवटचा सामना रिंकू सिंग सुंदर असा फटका विनायक यांचा आपण चेंडू मात्र जातोय सरळ यष्टीरक्षकाकडे 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 1 अशी 49 धावांचं आव्हान आणि त्या आपल्या संघाची जबाबदारी म्हणून विनायक आणि हितेश मैदानामध्ये सलामीला आलेले फलंदाज रिंकू सिंग सुंदर गोलंदाजी निश्चितच कव्हरच्या दिशेने गेलेला चेंडू एका धावेवर समाधानच मानावं लागेल कारण रिंकू सिंग ही रुक रुक के चलने वाली तेज रफ्तार वाली गाड़ी है सूर्य हळूहळू आपल्या डोक्यावर येतोय रिंकू सिंग मोठा फटका मारण्याच्या आशेवरती हितेशचा मात्र फटका चुकतोय बॅटची कट घेऊन सरळ चेंडू जातो यष्टीरक्षकाकडे आणि यष्टीरक्षक मात्र आपलं काम पूर्ण करतोय आणि चेंडू मात्र निर्धाव जातो एकही धाव या चेंडूवरती नाहीये मोठे फटके मारायचे तर आहेतच पण काही चेंडूवरती सन्मान दिला सिंगल डबलचा सुद्धा खेळ या खेळपट्टीवर करू शकता पुन्हा एकदा हितेश कालच्या सामन्यामध्ये जर तुम्ही बघितला असाल तर हितेशचे मोठे फटके आपण बघायला मिळाले पुन्हा एकदा मोठा फटका हा चेंडू कुठे येतोय हा पाहायचा आहे सुंदर अशी माझ्या मते पंचांनी आपला निर्णय फक्त पहिला कळवायचा आहे उडी मारली पाहिजे ते हे बघून घ्या मस्त घ्या टच नाही केलं आउट त्यांचा आपला निर्णय पंचाने आउट दिलं सुंदर अशी झेल मानावी लागते ती कंट्रोल 11 संघाकडून बिपिन या ठिकाणी बिपिन यांनी सुरेख उंच उडी मारली होती आणि बाहेर पाय न लावता चेंडू आतमध्ये ढकलला आणि तेवढं सुरेख झेल सुद्धा या ठिकाणी टिपला गेला अतिशय क्षेत्ररक्षण सुरेख कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे अचूक टप्प्याचं क्षेत्ररक्षण झालेलं आहे या ठिकाणी आणि गडी रोशन नवीन फलंदाज बरगी डोळ्याचा पाळणं फोडण्यासारखा ही झेल होती रिंकू सिंगच्या याच्यावरती निश्चितच बॉलला ज्या पद्धतीने स्पीड आहे तो फक्त बॉल बॅट टच करताच चेंडू जातोय सरळ लेग साईडला आणि एका धावेवर समाधान मानावं लागतं रोशनला आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 3 अशी 1 बाद 3 अशी
म्हणजे अजूनपर्यंत सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागते कंट्रोल 11 संघाची. म्हणजे पहिल्या षटकामध्ये त्यांनी कंट्रोल करून ठेवलंय प्रोडक्शन किंग संघाला. आता रोशन आणि विनायक यांच्यामध्ये थोडीशी बातचीत होते की आता दुसऱ्या षटकामध्ये कोणते फटके खेळावे लागतील, कोणती रनिंग बिटवीन द विकेट करावी लागेल आपल्याला. प्रत्येक खेळाडू, प्रत्येक जर मोठा जरी बॅट्समन असला तरी एक संधी नक्कीच देतो. त्या संधीचं सोनं आपल्याला करावं लागेल आणि त्याच संधीचं सोनं केलंय ते मात्र बिपिन. आता मात्र अंकित. कालच्या सत्रामध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवला होता तो मात्र अंकित यांनी. आणि तोच गोलंदाज आज या मैदानावरती तीच गोलंदाजी करू शकतो का बघायचं आहे. स्ट्राईकवर आहे तो रोशन. हे दोन्ही संघ तुल्यबळ असे संघ आहेत, दोन्ही संघामध्ये तुल्यबळ असे खेळाडू आहेत. त्याच्यामुळे हा सामना शेवटच्या षटकापर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत जाण्याची शक्यता. चेंडू मात्र जातो सरळ डिक्लेअर स्वरूपात. 1 धावा नैसर्गिक अडथळ्यामुळे. धावसंख्या होती ती 4 अशी. या रखरखत्या उन्हामध्ये अंगाची नुसती लाही लाही होते. चामडी एकदम लखकते, तांबडी चामडी लखकते उन्हात. लखा 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 लखा. शॉर्टलाईन पद्धतीचा चेंडू होता आणि कमबॅक करतो तो मात्र अंकित. रोशन मोठे फटके मारण्याच्या इराद्यामध्ये. कालच्या गोलंदाजीमध्ये अंकित यांनी 4 गडी गारद केले होते आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब आपल्या नावावरती केला होता तो मात्र अंकित आता गोलंदाजी मार्फत. स्ट्राईकवर रोशन. कालच्या सत्रामध्ये रोशनची पण आपण फलंदाजी पाहिली, मोठे फटके मारण्याची ताकद यामध्ये होते. पण मिड ऑफच्या दिशेने जाणारा हा चेंडू निश्चितच एका धावेवर समाधान मानावं लागतंय. आता मात्र स्ट्राईकवर विनायक. धावसंख्या होती ती 5 अशी. एका गाड्याच्या मोबदल्यात अंकित यांचा पुढचा चेंडू विनायक यांच्यासाठी. प्रत्येक षटकामध्ये एकाच दुसरा मोठा फटका निश्चितच यावा लागेल. निश्चितच सुंदर सुंदर गोलंदाजी, त्याचप्रमाणे सुंदर असं क्षेत्ररक्षण स्वतः गोलंदाज अंकित यांचं. सुंदर असा फटका. निश्चितच हा चेंडू जातो सरळ कव्हरच्या दिशेने. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि ते तिसरी धाव पूर्ण होते. थोडासा खराब असा थ्रो मानावा लागतोय तो कंट्रोल 11 संघाचा. या 3 धावांची धावसंख्येत वाढ आणि इथे मात्र स्वतः धावसंख्या तिथे 8 अशी. प्रोडक्शन किंग संघाचे ओनर तपन स्वतः पाणी घेऊन आणि त्याचबरोबर थोडासा कान मंत्र तर त्यांना नक्कीच देतील की अजूनही मॅच संपलेली नाहीये जोपर्यंत तुम्ही मैदानामध्ये आहात. आणि नक्कीच कॉन्फिडन्स देणं इम्पॉर्टंट आहे प्रत्येक खेळाडूला. एलिगंट प्रीमियर लीग 2025 2 दिवसांची स्पर्धा आणि आजचा दुसरा आणि शेवटचा अंतिम दिवस. अंकित सुंदर फटका मिडॉनच्या दिशेने जाणारा चेंडू. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या होते ती 10 अशी. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 10 अशी.
हा 29. आता 18 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता कंट्रोल प्रोडक्शन किंग संघाला हा सामना जिंकण्यासाठी. 18 चेंडू 39 धावा. पण कंट्रोल 11 संघाने पुरेपूर कंट्रोल करून ठेवले ते प्रोडक्शन किंग संघाला. दुसऱ्या फेरीतील हा शेवटचा सामना आणि या सामन्यामध्ये जो विजयी होईल तो सरळ जाईल सेमीफायनल मध्ये. तो कोणता संघ जाईल, कारण की दोन्ही संघ तेवढेच तुल्यबळ आहेत. बिपिन गोलंदाजी मार्फत उंच मार्ग फटका निश्चित झेल होऊ शकतो का. झेल खाली क्षेत्ररक्षक पण सेफ झोन मध्ये जातो चेंडू आणि या उंच गेलेल्या चेंडू मध्ये 2 धाव मिळवतात विनायक आणि रोशन आपल्या सुंदर रनिंग मध्ये. 2 धावांची धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती 12 अशी. पुन्हा एकदा बिपिन आपल्या गोलंदाजी मार्फत. अजूनपर्यंत तिसरे शतक प्रगतीपथावर असताना एकही मोठा फटका आलेला नाहीये. हितेशच्या बॅटमधून नक्कीच मोठा फटका आला होता, पण बिपिन सारख्या या क्षेत्ररक्षकाने सुंदर अशी झेल पकडून त्याला तंबूचा रस्ता दाखवलेला आहे. सुंदर गोलंदाजी काय वेग आहे गोलंदाजीमध्ये. विनायक थोडासा सन्मान देतो या गोलंदाजाला आणि 1 धाव समाधान मानावं लागतंय आणि स्ट्राईक रोटेट करतोय. आता मात्र स्ट्राईकवर आहे तो मात्र रोशन. पुन्हा एकदा रोशन. सुंदर गेंदबाजी बिपिन यांची सुंदर अशी गोलंदाजी. चेंडू मात्र निर्धाव फेकण्यामध्ये यशस्वी होते बिपिन. आणि ह्या सर्व गोष्टी सरावाशिवाय होत नाहीयेत, की सराव हा तेवढाच इम्पॉर्टंट असतो स्पर्धेमध्ये गोलंदाजी आणि फलंदाजी करण्यासाठी. स्लोअर वन पद्धतीचा चेंडू होता. प्रत्येक गोष्टीमध्ये शक्ती ही उपयोगाची नसते, थोडीशी युक्ती वापरावी लागते आणि तीच युक्ती वापरली बिपिन यांनी. आणि स्लोअर वन पद्धतीचा चेंडू फेकला आता निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या होती 14 अशी. पुन्हा एकदा स्ट्राईकवर रोशन. शॉर्ट लाईन पद्धतीचा चेंडू जातो उंच आणि यष्टिरक्षकाकडे झेलबाद होऊ शकला असता. झेल मात्र सुटतो तो मात्र रोशनचा. आता मात्र स्ट्राईकवर विनायक मध्ये सुद्धा मोठे फटके मारण्याची ताकद तेवढी आहे, पण कंट्रोल 11 कडे जे गोलंदाज आहेत त्यांना माहिती आहे कोणत्या फलंदाजाला रोखून ठेवायचंय, कंट्रोल करून ठेवायचंय. पुन्हा एकदा स्लोअर वन पद्धतीचा चेंडू. सुंदर गोलंदाजी, कारण की हे सगळे खेळाडू विजय भटकारे सरांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले आहेत आणि त्यांचाच हा अनुभव आज मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. सुंदर असं आताची चालू असलेला सामना. 12 चेंडू 34 धावा. बिकट अशी परिस्थिती, पण आव्हान तसं काही मोठं नाहीये, कारण की ही स्पर्धा आहे क्रिकेटची. या क्रिकेटच्या सामन्यामध्ये, क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये काही होऊ शकतं आणि ह्याचं जर प्रायचित्त जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही पहिलाच सामना बघितला असेल. बारा चेंडू 34 धावा, म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 17 धावांची आवश्यकता असेल. आणि मात्र हा चेंडू जातो सर डिक्लेअर स्वरूपात. एका धावेनिशी धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती
दबाव असेल थोडा. हॅलो हॅलो शॉर्ट लेन पद्धतीने चेंडू, मोठा फटका, चेंडू घेतो उंच भरारी, चेंडू जातो सरळ सीमारेषेबाहेर. 6 धावांसाठी छत्रपतींचा छावा आणि या 6 धावा, या 6 धावांची धावसंख्येत वाढ. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. रोशन यांच्या बॅट मधून आलेला उत्तुंग असा फटका, या 6 धावांची धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती 22 अशी. आता मात्र 10 चेंडू 27 धावांची आवश्यकता. प्रोडक्शन किंग संघाला हा सामना आपल्या बाजूने झुकवण्यासाठी. उंचा असा गेलेला चेंडू झेल होऊ शकेल का यष्टीरक्षक? पुन्हा एकदा झेल सोडतोय यष्टीरक्षक. थोडस खराब असं क्षेत्ररक्षण मागावं लागतंय. एकच धावा, या एका धावाची धावसंख्येत वाढ. धावसंख्या तुम्ही 23 अशी. कॅच विन द मॅच. प्रत्येक फलंदाज हा संधी देत असतो, ती संधी मात्र कॅच लॉस तर मॅच लॉस असा. आणि हा मात्र सुंदर असा पॉईंटच्या दिशेने मारलेला फटका, निश्चितच 2 धावेनिशी 2 डिक्लेअर स्वरूपात. धावसंख्या होती ती 25 अशी. बॉलरचं नाव काय? कुणाल, गोलंदाजी मार्फत कुणाल. लय बिकट परिस्थिती तुमची कालची. स्ट्राईक वर मात्र विनायकच्या बॅट मधून एक तरी मोठा फटका यायला पाहिजे अशी अपेक्षा आहे प्रोडक्शन किंग संघाची. आणि निश्चित उंच गेलेला फटका, झेल खाली क्षेत्ररक्षक आणि झेल बाद. विनायकला मात्र तंबूत परततो तो मात्र गोलंदाज कुणाल. कॅच कोणी पकडली? प्रणित यांनी सुंदर अशी झेल पकडली होती. डीजे प्लीज प्ले द सॉन्ग. थँक्यू, धन्यवाद डीजे. कुणाल, अक्षय, सुंदर असा फटका, नीचे झेल होऊ शकला असा गोलंदाजाकडे. सुंदर प्रयत्न कुणाल यांचा, पण एकही धाव नाहीये. मोठा फटका तर मारू शकला असता अक्षय. अक्षयकडे जेवढी ताकद आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 25 अशी. किती पाहिजे आता? 25 आणि 24 पाहिजे ना आता? आता 6 चेंडू 24 धावा. आव्हान तसं मोठं आहे. आणि गोलंदाजी मार्फत बिपिन कालच्या क्षेत्रामध्ये या गोलंदाजाने मेडन ओव्हर फेकली होती. तो मात्र बिपिन जवळजवळ 18 ते 20 पावलांचा रनअप. स्ट्राईक वर रोशन वन डाऊनला आलेला हा वन डाऊनला आलेला हा रोशन. थोडस दुखापतग्रस्त दिसतोय हा रोशन. क्रॅम्प आला असेल निश्चितच. कृपया संघाने मेडिकल हेल्प पाठवायची आहे प्रोडक्शन किंग संघाने. आता दुखापतग्रस्तामुळे दुसरा खेळाडू पाठवायचा आहे मैदानामध्ये. तो खेळू शकेल की नाही?
थोडासा पायामध्ये थोडासा क्रॅम्प आल्यामुळे थोडासा सामना इथे थांबवला जातोय. डीजे प्लीज प्ले द सॉन्ग. धन्यवाद डीजे. निश्चितच बैलगाडा क्षेत्रातील मोठं नाव विठ्ठल ड्रायव्हर आणि बैलाचं नाव जर फेमस असेल तो मात्र बक्या. निश्चितच सामन्याला सुरुवात होते. बिपिन शॉर्ट लाईन पद्धतीचा चेंडू होता. पंच दोन्ही समांतर करतायत. स्क्वेअर चेंडूचा इशारा. या एके धावेनेची धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती 26 अशी. आता मात्र 6 चेंडू 23 धावा. बिपिन उंच मारा फटका निश्चित झेल होऊ शकेल का. आणि एका हातामध्ये झेल. कुणाल यांनी आपल्या एका हातामध्ये चेंडू मात्र फसवलाय आणि मात्र इथे धन्यवाद डीजे. हा मात्र गुडलॅन पद्धतीचा चेंडू होता. सूरज मोरे यांना काही समजलेला नाहीये आणि ज्याप्रमाणे आम्ही सांगितलं होतं कंट्रोल 11 संघ ज्या सरांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला आहे तो तगडा असा संघ कंट्रोल 11 संघ विजयाच्या दिशेने मार्गस्थ होत असताना हा मात्र चेंडू आतमध्ये येणारा चेंडू सुंदर असा चेंडू मानावा लागतो बिपिन यांचा. आपल्याला गोलंदाजीची का जबाबदारी दिली जाते. आपल्या गोलंदाजीमध्ये काय कौशल्य आहे. एवढे 11 खेळाडूवरून आपल्यालाच का गोलंदाजी दिली जाते. तर याचं जर प्रायचित्त जर बघायचं असेल तर मैदानावरती बिपिन या गोलंदाजाचं बघावं लागेल. स्लो रन पद्धतीचा चेंडू होता पण थोडासा त्यांचा अंदाज चुकलाय आणि पंचांचा 2 धावांचा इशारा. धावसंख्या तिथे 28 अशी. अजूनपर्यंत कंट्रोल करून ठेवलं इथे कंट्रोल 11 संघाने प्रोडक्शन किंग संघाला. शॉर्ट लाईन पद्धतीचा चेंडू होता. चेंडू उसळी मारून सरळ यष्टी रक्षकाकडे. धावसंख्या होते ती 28 वरती. बिपिन सामना करे सूरज मोरे आणि पंच मात्र दुनियात समांतर करतायत. धावसंख्या होते 29 अशी. किती बॉल झाले. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 30 अशी. आणि जवळजवळ हा सामना आपल्या बाजूने झुकवतो तो मात्र कंट्रोल 11 संघ विजय भटकारे सरांचा हा संघ विजयाच्या दिशेने मार्गस्थ होताना
हा मात्र अक्षय यांच्या बॅट मधून नाही गेलेला सुंदर असा फटका. निश्चितच अक्षय हा षटकांवरून दाखवतोय की निश्चितच मला जर पहिलं जर पाठवलं असतं हा सामना कंट्रोल 11 संघाने जिंकलेला आहे आणि सेमीफायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. विजय सरांना हार्दिक हार्दिक अभिनंदन. या सामन्याचा सामनावीर पुरस्कार आम्ही या ठिकाणी जाहीर करणार आहोत. विकेट पण घेतले ना. या सामन्याचा सामनावीर पुरस्कार रिंकू सिंग यांना देण्यात येणार आहे. त्यांनी या सामन्यामध्ये फलंदाजी करताना 27 धावा संघासाठी जमवल्या आणि 1 गडी पण मिळवला. त्याबद्दल या सामन्याचा सामनावीर पुरस्कार रिंकू सिंग जे मानकरी ठरतात ते सामनावीर पुरस्कार ते रिंकू सिंग. पुढील सामना सेमीफायनल नंबर 1. या ठिकाणी शर्मा सरांना विनंती करतो या सामनावीर पुरस्काराचा मेडल त्यांना द्यायचा आहे. तर विजय सर आणि रिंकू यांनी सुद्धा स्टेजवर यायचं आहे. या सामन्याचा सामनावीर पुरस्कार रिंकू सिंग यांना देण्यात येत आहे. रिंकू यांनी लवकरात लवकर स्टेज जवळ यायचंय. रिंकू. विजय सर यांनी सेमीफायनल मध्ये प्रवेश केलेला आहे आणि या सामन्याचा सामनावीर पुरस्कार रिंकू सिंग वैयक्तिक 27 धावा आणि 1 गडी तंबूत पडला होता ते रिंकू या सामन्याचा सामनावीर पुरस्कार घेण्यासाठी यायचं आहे त्यांनी. त्याचप्रमाणे या ठिकाणी दुष्यंत सर यांचंही सुद्धा आगमन झालेलं आहे. आता होणारा सामना असॉल्ट एव्हेंजर्स आणि 158 छावा दोन्ही संघात नाणेफेक झाली. टॉस झालेला आहे. छावा ग्रुपने आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजवायचं आहे. 158 छावा ग्रुपने आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजवायचं आहे. सामन्याला पहिला सेमीफायनलचा सामन्याला या ठिकाणी सुरुवात होत आहे. विजय सर यांनी विजयाची वाटचाल मात्र चालू ठेवलेली आहे. सेमीफायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. या ठिकाणी रिंकू सिंग सामनावीर पुरस्कार स्वीकारताना विजय सर यांच्या सोबत जे पंच आहेत है ना. तू पण जेवतो. डीजे बजाव. आवाज वाढव डीजे तुला. आवाज येऊ दे डीजेचा. सर्व खेळाडू आणि प्रेक्षक यांना विनंती. हॅलो.